सांगलीमध्ये रातोरात बसवण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला गेलेला आहे। शहरामधील राम मंदिर चौकामध्ये बसवण्यात आला होता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा। राम मंदिर चौकातील आयलँडच्या समोर असणाऱ्या भगव्या ध्वजाच्या खाली हा पुतळा बसवण्यात आलेला होता। मात्र पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने शंभू प्रेमींनी राम मंदिर चौकामध्ये बसवलेला पुतळा अखेर काढण्यात आलेला आहे। या संदर्भात आणखीन जाणून घ्या आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, बरोबर श्रद्धा, मध्यरात्री शंभू प्रेमींनी सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता। महापालिकेकडून गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सांगली शहरामध्ये बसवण्याचं काम सुरू होतं। यासाठी शहरातील प्रथमतः प्रतापसिंह उद्यान, त्यानंतर त्रिकोणी बाग ही जागा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी देण्यात आली होती, परंतु शंभू प्रेमींना ही जागा मान्य नव्हती। त्यामुळे शहरातील राम मंदिर चौकामध्ये असणाऱ्या आयलँड समोर रात्री 4 फुटी शंभू महाराजांचा जो पुतळा आहे तो आणून बसवण्यात आला होता। त्यामुळे सांगली शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। पहाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर या पुतळ्याला योग्य जागा देऊ असं आश्वासन दिलेलं आहे, परंतु शंभू प्रेमींनी मात्र बागेत पुतळा न बसता शहरातील कोणत्याही चौकामध्ये हा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली। त्यानंतर महापालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यानंतर आज सकाळी 11 वाजता शंभू प्रेमी, महापालिका आणि पोलिसांची एकत्रित बैठक पार पडली आणि सांगली शहरातील कोणत्या चौकातील जागा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी देण्यात येईल यावर चर्चा होईल। या चर्चेनंतरच आता सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये बसवण्यात आलेला जे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तो आता हटवण्यात आलेला आहे। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।